मित्रांनो, जय शिवराय. मी आशिष मराठे, सह्याद्री पाऊलखुणा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. कुठं आलं ते सांगतो आहे. आपल्या पाठीमागं जे दिसते ना ते आहे ठाकरवाडी गाव. आणि त्याच्याबरोबर हे बघा, हा जो मागं डोंगर दिसतोय ना, या डोंगराचा हा जो मधला भाग दिसतोय ना, तिथं जायचं आहे आपल्याला. आणि आज 24 मे, आज आपल्या शिवप्रेमी दत्ताभाऊचा वाढदिवस आहे. आणि त्याच्या निमित्तानं आपण एक दर्शनाचं ठिकाण निवडायचं ठरवलं. आणि आपण आलो आहे खोपोली गावामधील नागनाथ गंभीरनाथ. हे अतिशय जागृत असं नाथांचं असलेलं देवस्थान आहे. तर त्यांच्या दर्शनाला आपण आलो आहे. त्यांची गुफा आहे तिथं वरती, मी तुम्हाला दाखवलं. तिथं पाठीमागं गाव आहे. आपला ऑलरेडी एक व्हिडिओ आहे याच्यावरती, तर तो सुद्धा मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकल, तोही पहा. आणि महत्त्वाचं सांगाल म्हणजे 8-10 किलोमीटरचा जो रोड आहे ना, हा अतिशय खराब रोड आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, आम्ही रिक्षाने फिरतो, तर खूप खराब रोड आहे. आलात तर टू व्हीलर घेऊन या इकडं, कारण इकडं फक्त टू व्हीलरचं काम आहे, बाकी कुठली गाडी नाही येऊ शकत. आत्ता थोडंसं पुढे गेलं ना आपल्याला रेल्वे ट्रॅक लागणार आहे. अगं आलं वरती, हे इथं पाठीमागं आहे माझ्या ते. आणि हे मागं ते ठाकरवाडी गाव. तर चला आजचा व्हिडिओ पाहूया कसा होता ते. हो का, ठाकरवाडी गावापासून थोडंसं वरती आलो ना तर हा रेल्वे ट्रॅक आपल्याला चालू होतं बघा. आणि ह्या रेल्वे ट्रॅकवरूनच जायचं आहे चालत. हे विहिरीची खूण लक्षात ठेवा. आणि उन्हाळ्यात आलो आहे आपण, आणि पाणी जरा विहिरीचाच प्यायचा मूड झाला आहे आपला. हा आपला बड्डे बॉय दत्ता भाऊ, आज त्याचा वाढदिवसानिमित्त आलो आहे आपण तिथं. तर चला पाण्याचा आनंद घेऊ पहिला. विहिरीपासनं साईडने बघ असं वरती जायचं आहे. आणि रेल्वेचा आवाज होतो आहे आपल्याला. तर चला वरती चढल्यावरती आपल्याला रेल्वे पाहायला भेटते आहे सुरुवातीलाच व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि त्याच ट्रॅकवरून आपल्याला चालत जायचं आहे. तर चला बघू रेल्वे दिसते का पाहायला. बघा हो, विकास इकडे बघ. बघा हे गाव आहे ठाकरवाडी, जिथं आपण आलो होतो. आणि आता अजून एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. हा का, हा जो समोरचा जो डोंगर दिसतोय ना, हा समोरचा एकदम छोटा पलीकडचा, तो आहे इर्शालगड. पलीकडचा का तो इर्शालगड आहे बघा, इर्शालगड आहे तो.
आणि आता आपण चाललोय रेल्वे ट्रॅकवरनं. ह्या ट्रॅकवरनं जायचं आहे आपल्याला. पुढची रेल्वे यायच्या आधी आपल्याला आता हा ट्रॅक क्रॉस करायचा. भरपूर मोठा आहे, लांबपर्यंत रे. तर तो क्रॉस करायचा आपल्याला. तर चला जाऊयात आता आपण. तर चला जाऊ आता आपण ह्या बोगद्यामधून. आणि पुढची रेल्वे यायच्या आतमध्ये, पुढची रेल्वे यायच्या आत जाऊया. कारण आजूबाजूला आहे ना कुठंच जागा नाही. रेल्वे आली ना आपल्याला चान्सच नाही बाहेर पडायला कुठं. त्यामुळं ती यायच्या आधी आपण इथनं बाहेर पडायचा प्रयत्न करूया. बघा सर्व लांबपर्यंत रे, खूप लांब आहे. त्यामुळं पहिलं बाहेर पडायचं बघू आता ह्याच्यामधनं. बघा पूर्ण आत आहे. तर बघा 2 बोगदे पार करून आलो की इकडं उजव्या साईडला रोड आहे. नागनाथ मंदिराचा मार्ग, तिकडनं जायचं आहे आपल्याला. हे बघा आपण ज्या रेल्वे ट्रॅकवरनं चालत आलो ना, तो आता आपल्या खाली राहिला बघा तो बोगदा इकडं. म्हणजे हा दुसऱ्या साईडचा आहे, हा दुसऱ्या साईडचा आहे. आपण ह्या साईडला जो बोगदा होता ना त्यांनी चालत आलो आहे. आणि अख्खं घामाघूम चालू आहे आम्ही. कारण आहे ना कोकणात आहे आपण, आणि कोकणामध्ये घाम किती असतो हे बघा. कसा घामाघूम झाला आहे अख्खा. हे बघा सगळे घामाघूम झालो आहे आम्ही. हे बघा हा याचा चेहरा जरी फ्रेश दिसत असला तरी ह्याला घाम खूप आला आहे. आणि आलो आहे मंदिरापाशी. इथं जे समोर आहे इथं वरती बड्डे बॉयचा आदेश. बघा रेल्वे दिसती का नाही तुम्हाला माहीत नाही, परंतु आवाज आहे का गेली बघा. छोटी होती. कसं डोंगरामध्ये कोरले असेल बघा हे बोगदे. आणि इथं वरती जायचं आहे आपल्याला. थोडीशी विश्रांती घेतोय. हा बघा हे समोर जे दिसतात ना, हा समोर आहे हा मनोरंजन किल्ला. आणि हा आहे श्रीवर्धन किल्ला, जे राजमाचीवरती 2 जुळे किल्ले आहेत. आणि हा पूर्ण डोंगर उतरून खाली गेल्यानंतर इकडं ह्या साईडला खाली ती कोंढाणे लेणी आहे जी आपण केली होती. आणि या बाजूला सरळ इकडं समोर हा पूर्णपणे खंडाळा लोणावळ्याचा परिसर दिसतो बघा. हा पूर्णपणे लोणावळा खंडाळाचा परिसर आहे. आणि रेल्वे ट्रॅकच्या बरोबर आपण मध्ये उभं आहे. म्हणजे ह्या साईडला जर का तुम्ही पाहिलं तर हा जायचा ट्रॅक आहे, आणि ह्या बाजूला आपण पाहिला तो यायचा ट्रॅक. आणि त्या दोन्हीच्या मध्यभागी असलेली ही नागनाथ गुफा बघा. कोरीव दगडामध्ये पूर्ण कातळ खडकामध्ये कोरीव अशा पायऱ्या आपल्याला सुरुवातीला चालू झाल्यात. आणि आता ही पूर्णपणे आपण जाऊन आता ही लेणी पाहूयात वरती. पहिला भाग सुरुवातीचा पूर्ण पडलेला आहे, पण इतका छान आणि कोरीव आहे ना. तर चला पूर्ण पाहू लेणी, दर्शन घेऊयात आपण नाथांचं. चाफा मस्त वास सुटलाय. गावरान चाफा आहे. एवढा लांबपर्यंत वास येतोय. हे बघा गावरान चाफा. क्लिक करा याच्यावरती. मध्ये मध्ये कुठं पण. हे बघा आपण कुठून आलो. गाडी दिसते का आपली? आणि ह्याची काय समोर त्या टाकीच्या खाली
बघा इथं टाकीच्या खाली आपली रिक्षा आहे आणि समोर मी तुम्हाला मग असे दाखवला तो बघा इर्शालगड आणि हे 2 जुळे किल्ले जे राजमाचीवरती आहेत. तर चला या कोरीव अशा दगडामधल्या पायऱ्या बघा पूर्ण दगडात कोरलेल्या आहेत ह्या पूर्णपणे ह्या अशा कोरीव आहेत. आणि इथं बघा मोठ्या होत गेल्यात अरुंद मोठ्या अशा मध्येच छोट्या सुरुवात करू. बरोबर वरती आल्यानंतर आहे ना इथं उजव्या डाव्या साईडला आहे ना बघा कोरीव असे आणि हा बराच मोठा भाग होता. हा बघा पूर्णपणे बराच मोठा भाग होता. हा बघा दर्शन घ्या. इथून आलो आपण डावीकडे तिकडे उजवीकडे जायचं आपल्याला. आणि हे बघा पूर्णपणे लांबपर्यंत होतं पार तिथपर्यंत होतं या बाजूने. पूर्णपणे एका दगडामध्ये ही पूर्ण खडकामध्ये मोठ्या डोंगरामध्ये कोरलेले गणपतीची सोंड आहे ही. एक समोर इथं एक प्राण्याचं शिल्प आणि समोर देवाची मूर्ती आणि त्याच्यासमोरच ही विणा हातामध्ये घेऊन चला आतमध्ये जाऊन गुफेचा मुख्य भागात आलो आहे. आणि हे आतमध्ये बघा सर्व देवी देवतांचे फोटो वगैरे आहेत तिथं. आणि इथं एक महाराज आहेत जे इथं राहतात आणि त्यांनी हा तो पूर्ण हे बघा भस्म वगैरे हे समोरच हे बघा सगळं देवी देवतांचे फोटो वगैरे. आणि ही मेन आतमध्ये इथून आपल्या आतमध्ये जायचं आहे. इथे एक छोटीशी खोली आहे हे विकास भाऊची तो उभं आहे तिथं समोर. आणि ह्या साईडला हे मोठं असं पाण्याचं टाकं आहे ज्याच्यामध्ये 12ही महिने पाणी असतं आणि स्वच्छ पाणी आहे. तर ते पाण्याचं टाकं आपण आतपूर्ण एक पाहूयात. पायऱ्या आहेत त्याला खाली उतरायला अशा बघा खाली पायऱ्यात उतरायला मोठं टाकं आहे पाण्याचं आणि याचा वापर कंटिन्यू असतो.
बॅटरी भेटली आपल्याला. तर ते पाण्याचं टाकं बघा आता एकदा परत एकदा. चला आतमध्ये जाऊयात गुफेमध्ये. आतून बघा ना गुफा कशी कोरी आहे, मोठी आहे बघा. बराच मोठा भाग आहे इथं बघा. आपण किती जणांनी आहे ना आपण बसू शकतो इथं सरळ. आणि हे जुनं आहे हा. दत्ता जिथनं चाललं आहे ना आतमध्ये, हा जुना मार्ग आहे. आतमध्ये आतल्या देवाकडे जायचा, जिथं नाथांची ती मूर्ती आहे, देवाची मूर्ती आहे आतमध्ये ती. आणि ह्याच्या शेजारी जो दिसतोय ना तो आत्ता बनवलेला आहे नंतर. ह्या एवढ्याशा छोट्या मार्गामधनं कितीही मोठा माणूस असू द्या आणि कितीही जाड माणूस असू द्या, तो जाऊ शकत होता आणि अजूनही जातो. आपल्याला काय जाता येणार झालं तिकडनं, तर आपलं आता गप ह्या साईडने जाऊ आतमध्ये आणि ते देवाची ती सुंदर अशी मूर्ती पाहूयात. खूप एनर्जेटिक ठिकाण इथं. एनर्जीचा अंदाज येतो इथं आपल्याला, ती दिसते ती पॉझिटिव्ह एनर्जी. बघा हा आतला भाग, हा आतला भाग पण बराचसा मोठा आहे. बसू शकतो आपण सरळ इथं आतमध्ये, एवढा मोठा भाग येतो. आणि बघा इथं नाही, हा बाहेरचा भाग पण बघा. ही बाहेरची पण गुफा आहे ना, केवढी मोठी आहे बघा. बरीच मोठी गुफा आहे ही बाहेरची सुद्धा. आणि त्याच्या आतमध्ये मेन ठिकाण आहे हे बघा. तर जसं जायचो आपण तसंच आपल्याला उलटं बाहेर यावं लागतं बघा. दत्ता येतोय आपला, सरळ आतमध्ये जायचं आणि तसंच उलटं बाहेर यायचं. अरे आता हात पहिले असे ना, पहिले असे नुसतं पाया पडायचं असतं असं. अरे तुझा हात सरळ जातो आतमध्ये, तेव्हा हात सरळ, तुझा हात सहज बसतोय, आमच्या तिथं बसत नाही. त्याला पण तिरकच व्हायला लागतंय. पण ते हात सरळ तिथं अडकले ना की तिरकं व्हायचं त्याच्यात. डायरेक्ट सरळ आले ना आतमध्ये की देवाच्या इथं येतं असं. की आम्ही पण देवाच्या इथंच. आमच्यासाठी मोठा रस्ता आहे हा. नाही ते पडलेलं आहे ते. हो ते मागच्या बघितलं की आम्ही पडलेलं होतं ते. हो, नाथ महाराजांचं मूर्ती तशी. मागून घ्या ना अख्खी. की दगडात कोरलेली आहे बरं का, मस्त तिला हे दिलंय. शेजारी हे पण आहे राव हातामध्ये ठेवायला.
चला जाऊयात रिटर्न. मॉडेल चालतं, मॉडेल कसं चालतं